आता आपण आधीच्या तासिकेमध्ये एक अंकी आणि दोन अंकी संख्या यांचा उतरता क्रम लावायला शिकलो आहे, हो की नाही. आता मी या ठिकाणी काही संख्या लिहिते, तर त्यांचं नीट निरीक्षण करा हां. ह्या अशा संख्या लिहिते मी. ही आहे 124, ही आहे 89, 8 आणि 5000. 5 वर 3 शून्य आहे. एकूण किती संख्या आहेत? 4. पहिली संख्या आहे 124, नंतरची संख्या आहे 89, नंतर आहेत 8 आणि नंतर आहेत 5. आता आपण आधी पाहिलं की पहिल्या वेळेस जो उतरता क्रम होता त्या सगळ्या एक अंकी संख्या होत्या. नंतरच्या उदाहरणात सर्व 2 अंकी संख्या होत्या. पण आता मात्र ही 124 ही 3 अंकी संख्या आहे, 89 ही 2 अंकी आहे, 8 ही फक्त 1 अंकी संख्या आहे आणि हे 5000 4 अंकी संख्या आहे. बरोबर. आपण उतरता क्रम लावताना कोणती संख्या लिहितो? पहिली मोठी संख्या. मोठी संख्या शोधतो. मग आता या ठिकाणी 3 अंकी मोठी असेल, 2 अंकी मोठी असेल, 1 अंकी मोठी असेल की 4 अंकी मोठी असेल? बरोबर. या ठिकाणी 4 अंकीच संख्या मोठी असणार, कारण त्याच्यामध्ये 4 अंक आहेत. त्याच्यामध्ये हजाराचं स्थान आलं आहे. हे 1000 आहे. हे काय आहेत? 1000 आहेत. 5000. ती 4 नेहमीच 4 अंकी संख्या ही 3 अंकी, 2 अंकी, 1 अंकी या संख्यांपेक्षा मोठीच असणार नेहमीच. त्यामुळे फक्त इथे किती अंकी संख्या आहेत ते बघायचं. आता ही 5000 4 अंकी संख्या आली आहे, मग ती आपण पहिली लिहिली, कारण आपण मोठी संख्या लिहिणार. त्यानंतर 3 अंकी संख्या. आता 3 अंकी संख्या कोणती आहे? 124. नंतर 2 अंकी संख्या 89 आणि शेवटी 8 1 अंकी संख्या. कळले कसा लावला उतरता क्रम? आधी 3 अंकी संख्या, 4 अंकी, मग 3 अंकी, मग 2 अंकी, मग 1 अंकी. आता आपण एक आणखी दुसरं उदाहरण बघूया. या ठिकाणी मी आता काही संख्या लिहिते. तीनशे 24, 568, त्यानंतर 700 आणि हे आहेत 272. बघा, 324, 568, 700 आणि 272. तर यांच्यामध्ये आपल्याला उतरता क्रम लावायचा आहे. मग उतरता क्रम लावताना आपण कोणती संख्या शोधतो? मोठी संख्या. ज्या संख्येचा पहिला अंक, आता या ठिकाणी पहिला अंक बघा. आधी आपण पहिला अंक बघतो. ह्या सर्व 3 अंकी संख्या आहेत. बरोबर. या ठिकाणी 1 अंकी 2 अंकी हे बघण्याचा काही प्रश्नच येत नाही.
ह्या सर्वच 3 अंकी संख्या आहेत. मग आता ह्या सर्व 3 अंकी संख्या आहेत. मग आपण काय करणार, पहिली संख्या, पहिला अंक बघणार कोणता आहे तो. मग या ठिकाणी 3 आला आहे, या ठिकाणी 5, या ठिकाणी 7 आणि या ठिकाणी 2. मग जिचा पहिला अंक मोठा ती संख्या मोठी. मग पहिला अंक कोणाचा मोठा आहे, 3, 5, 7, 2 यांच्यामध्ये 7 अंक मोठा म्हणजे 700 सर्वात मोठी. मग ती आपण पहिली लिहिली. आता उरला 3, 5 आणि 2 यांच्यामध्ये मोठा कोण, 5, म्हणून 568 लिहिले. आता 3 आणि 2 यांच्यामध्ये मोठा कोण, 324 आणि शेवटी 272. समजले कसा लावलायचं उतरता क्रम. बघा, पहिली मोठी, तिच्यापेक्षा लहान, तिच्यापेक्षा लहान आणि सर्वात लहान. चला आता ही उदाहरणं व्यवस्थित वहीमध्ये लिहून घ्या.